मकरंद नासपुरे त्या भाषणासाठी आवर्जून उपस्थित राहिले आणि मग भास्कर पाटलांनी चालू कार्यक्रमामध्ये बोलता बोलता बोलले, म्हणाले तुम्ही फार शक्तिशाली असाल त्याला काही उपयोग नाही, तुम्ही खूप धनदांडगी असाल त्याला काही उपयोग नाही। सगळे लोक बघायला लागले, शक्तिशाली असाल तरी उपयोग नाही, तुम्ही धनदांडगी असाल तरी उपयोग नाही, तुम्ही मोठे सत्ताधारी असाल तरी उपयोग नाही। आणि पुढचं वाक्य भास्कर पाटील जे त्या ठिकाणी बोलले ते महत्वाचं होतं। ते म्हणाले, तुमच्या जवळ असणाऱ्या या सगळ्या गोष्टींचा जर समाजाकरिता काही उपयोग होत नसेल तर या सगळ्या गोष्टींचा काही अर्थ शिल्लक राहत नाही। आणि मकरंद नासपुरेंनी उभं राहून त्या ठिकाणी टाळ्या ठोकल्या। मित्रांनो, हे साधू संतांच्या विचाराची ताकद आहे। आज प्रपंच तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लाभले, सगळ्यांना आपले आपले प्रपंच आहे। या ठिकाणी आपल्या समोर बसलेला एक माणूस असा आहे की ज्या भास्कर पेरे पाटलांनी स्वतःचं गाव आदर्श करून थांबलं नाही। महाराज म्हणतात, जर गाव आदर्श करायचा असेल तर पहिल्यांदा गावातलं कुटुंब आदर्श व्हायला पाहिजे, आणि जर कुटुंब आदर्श करायचा असेल तर कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती आदर्श झाला पाहिजे, आणि प्रत्येक व्यक्ती जर आदर्श करायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे। आणि या स्वतःच्या सुरुवातीपासून या राष्ट्राच्या निर्मितीचा भक्कम पाया रचला जाणार आहे, आणि म्हणून आम्ही तयार असलं पाहिजे।